नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। युक्रेनने रशियावर 3 वर्षातील सर्वात मोठा हल्ला केला। या हल्ल्यात रशियाचे मोठे नुकसान झाले आहे। भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारताने रशियाची S-400 हवाई संरक्षण प्रणाली वापरली होती। या प्रणालीमुळे पाकिस्तानचे सर्वच हल्ले भारताने परतवून लावले। मग युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची ही S-400 प्रणाली काम का करू शकली नाही? युक्रेनचे ड्रोन हल्ले का रोखू शकली नाही? हे प्रश्न निर्माण झाले आहेत। तेवढ्यातच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सिंगापूर येथे दिलेल्या एका मुलाखतीवरून देशात वादळ निर्माण झाले। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानच्या हल्ल्यात आपलं सुद्धा काही प्रमाणात हवाई नुकसान झालं। आता काँग्रेसचे नेते किती राफेल विमानं पाडली, मोदी सरकार देशाची दिशाभूल करतायत असे आरोप करत आहेत। पाकिस्तानशी झालेल्या अलीकडच्या लष्करी चकमकीत विमानांचे नुकसान झाल्यानंतर भारताने रणनीती सुधारली आणि पाकिस्तानी हद्दीत आतापर्यंत हल्ला केला, असं संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी सांगितलं। 6 भारतीय विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जनरल चौहान यांनी सांगितलंय की भारताने सर्व विमाने वापरली आणि सुरुवातीच्या नुकसानाची कारणे शोधून काढल्यानंतर पाकिस्तानवर प्रत्युत्तर देण्यासाठी अचूक हल्ले केले। संरक्षण प्रमुखांनी संख्येच्या बाबतीत नुकसान स्पष्ट करण्यास नकार दिला, परंतु स्पष्टपणे सांगितलं की भारतीय सैन्याने पाकिस्तानी हद्दीत आतापर्यंत जाऊन हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानला हे सगळं थांबवण्याची विनंती करण्यास भाग पाडलं। वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या या टिप्पण्या म्हणजेच शेजारील देशासोबतच्या 4 दिवसांच्या लष्करी चकमकीत झालेल्या नुकसानाची भारतीय लष्कराची पहिली स्पष्ट कबुली आहे। मला वाटतं की जेट पाडणं महत्त्वाचे नाही, तर ते का पाडलं जातंय हे महत्त्वाचं आहे, असं सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले जनरल चौहान म्हणाले आहेत। जनरल चौहान यांच्या वक्तव्यानंतर काही तासातच काँग्रेसने सरकारला पाकिस्तान सोबतच्या 4 दिवसांच्या संघर्षात कोणते नुकसान झाले हे खरे सांगण्याची मागणी केली आहे। काँग्रेस नेते उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की देशाला जाणून घ्यायचे होते की संघर्षादरम्यान कोणतेही विमान पाडले गेले आहे का, विशेषतः CDSच्या कबुलीनंतर। सरकारकडून स्पष्टतेची मागणी करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आठवण करून दिली की वाजपेयी सरकारने जुलै 1999 मध्ये भारताचे धोरणात्मक व्यवहार तज्ज्ञ के सुब्रमण्यम, ज्यांचे पुत्र आता आपले परराष्ट्र मंत्री आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल पुनरावलोकन समिती स्थापन केली होती। कारगिल युद्ध संपल्यानंतर फक्त 3 दिवसांनी हे घडलं, असं ते म्हणाले। समितीने 5 महिन्यांनंतर त्यांचा सविस्तर अहवाल सादर केला। सिंगापूरमध्ये संरक्षण प्रमुखांनी नुकतेच जे उघड केले आहे त्यानुसार मोदी सरकार आता असेच पाऊल उचलेल का? रमेश यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटलंय। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लगेच शनिवारी X वर एक पोस्ट केली। CDSनी मुलाखतीत सिंगापूरमध्ये एक वक्तव्य केलंय, त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न विचारणं गरजेचं आहे। संसदेचं विशेष अधिवेशन तातडीने बोलवावं, तर तिथे हे प्रश्न विचारता येऊ शकतात। मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली आहे, युद्धाचं धुकं आता क्लिअर होतंय, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। कारगिल समीक्षा समितीच्या धर्तीवर स्वतंत्र एक्सपर्ट समितीकडून संरक्षण तयारीची समीक्षा करण्याची त्यांनी मागणी केली आहे। पाकिस्तानने किती विमानं पाडली ही माहिती विरोधी पक्षांना हवी आहे। मुळात ही माहिती द्यायची की नाही हा अधिकार सरकारपेक्षा पण एअरफोर्सचा आहे, कारण हा सगळा युद्धाच्या रणनीतीचा भाग आहे। पाकिस्तानने त्या रात्री कुठल्या बाजूने कसा हल्ला केला, त्याला एअरफोर्सने कसं उत्तर दिलं, त्यासाठी कुठली विमानं वापरली, दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांमध्ये 100 ते 200 किलोमीटर अंतरावरून हल्ला करण्याची क्षमता आहे, म्हणजे दोन्ही देशांच्या फायटर जेट्समध्ये समोरासमोरच्या डॉग फाईटचा प्रश्नच येत नाही। अशा लढाईच्या वेळी कुठल्या रणनीतीचा वापर केला गेला, त्यात काय बदल केला, हा सगळा गोपनीयतेचा भाग येतो। कारगिलच्या लढाईत ज्या देशाने आपल्या सैनिकांचे मृतदेह परत घेतले नाही, त्या पाकिस्तानी सैन्याची मानसिकता किती थर्ड क्लास आहे हे दिसलंय। उलट आपल्या सैन्य दलांनी जी खरी माहिती आहे ती वस्तुस्थिती सांगितली। आता कुठल्या माहितीचा अट्टहास आपण धरायचा हे नेते मंडळींना समजलं पाहिजे, कारण राजकारणाच्या नादात आपण आपल्या शत्रूला लाभ पोचवतोय याचं भान बाळगलंच पाहिजे।